श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मेहकर पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन संताप व्यक्त केला। अट्टरगा येथील कालिदास सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। भालकी तालुक्यातील अट्टरगा येथील कालिदास सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाने श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांच्याबद्दल रेल्वेमध्ये बसून प्रवासादरम्यान अपमानास्पद शब्द बोलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे। बुधवारी रात्री उशिरा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मेहकर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी कालिदास सूर्यवंशी या तरुणाला तात्काळ अटक करण्याची आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। सविस्तर माहिती अशी की भालकी तालुक्यातील अट्टरगा येथील कालिदास सूर्यवंशी यांनी मित्रांसोबत रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान मराठीत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती करताना श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचा अपमान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे आंदोलन करण्यात आल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे। आंदोलकांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पोलिसांनी तक्रार नोंदवून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे। यावेळी मेहकर पोलीस ठाण्याचे PSI सुदर्शन रेड्डी यांनी माहिती दिली की कालिदास सूर्यवंशी यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे, असे माहिती दिली आहे। स्टार हुलसूर न्यूज मेहकर। माझ्या भीम सूर्याला डागच नाही। खंडारे साहेब, या देशामध्ये अनेक नेते गेले, परंतु बाबासाहेबांना सूर्याची उपमा दिली नाही। खाली बाबा साहब को बोलते कि क्रांति सूर्य, प्रज्ञा सूर्य, महासूर्य, ऐसा हम कभी नहीं देखा किसी नेता को तारीफ करे सो। तो इसलिए माझ्या भीम सूर्याला डागच नाही। तो इतिहास क्या कहते हैं? अति सुंदर होती त्या गरीबाची शबरी। शबरी, गरीबाची शबरी। इतिहास राम का चल रहा है अभी। अति सुंदर होती त्या गरीबाची शबरी, रामाने केली मने बळजबरी। तो अगर असली रामायण अगर पढ़ना चाहते हो तो पेरियार रामास्वामी का रामायण पढ़ो। राम का असली तो मालूम होगा कि राम कितना छिनाल था। राम कितना रंडी भद्दर था, मालूम होगा। लाइव है ना? चलेगा चलेगा चलेगा, एक दो केस हो जाएगा बस। हम तो रेडी है इसलिए। अति सुंदर होती त्या गरीबाची शबरी, रामाने केली मने बळजबरी, जरा शोधून पाय डाग रामाला हाय, जरा शोधून पाय डाग रामाला हाय। माझ्या भीम सूर्याला डागच नाही, माझ्या भीम सूर्याला डागच नाही, माझ्या भीम सूर्याला डागच नाही। अभी मैं कृष्णा के बारे में बोल रहा हूँ, भगवान का भगवान कृष्णा। क्या बात है? भगवान किसको कहना यार? किसी को दे सकता है उसे भगवान कहना। ये उनके झगडे औरत के लिए तो हम किसके मानेंगे? क्या बात है, क्या बात है? त्यांच्याच बायासाठी झगडे त्यांचे, आमची थोडी। आणि म्हणून गवळ्याच्या नारीचे घेऊन कपडे, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। गवळ्याच्या नारीचे घेऊन कपडे, झाडावरती जाऊन पाहतो या वाकडे। हिंदी में नहीं नहीं सही है, लेकिन जो कृष्णा भगवान है, लेकिन एक हमारे माँ बहन जब नहाते समय उसे कपड़े लेकर पेड़ के ऊपर जाकर अपनी नजर से देखता है, उसे कोई भगवान कहता है क्या? क्या बात है? भगवान उसे कहता है जो मेरे बाबा साहब ने हिंदू कोड बिल बनाकर इधर ये स्त्रियों को अधिकार मिला के दिया। इसलिए गवळ्याच्या नारीचे घेऊन कपडे, झाडावर जाऊन पाहतो या वाकडे, जरा शोधून पाय डाग कृष्णाला हाय, जरा शोधून पाय डाग कृष्णाला हाय। माझ्या भीम सूर्याला डागच नाही, माझ्या भीम सूर्याला डागच नाही, माझ्या भीम सूर्याला डागच नाही। अभी आखिरी हमारा जो बाबा साहब की लड़ाई चल रहा था, इसका नाम आया इस देश का राष्ट्रपिता महात्मा गांधी। या देशामध्ये
जेव्हा मुसलमानाला आरक्षण देते तेवढंच गांधी गप बसले. या देशामध्ये मुसलमानाला आरक्षण देते तेवढेच गांधी गप बसले. शिखाला आरक्षण देते तेवढेच गांधी गप बसले. या देशामधल्या प्रत्येक जातीला आरक्षण देते तेवढेच गांधी गप बसले. ज्या दिवशी माझा बाप या देशामध्ये वेगळा मतदारसंघ मागितला तेव्हा मात्र गांधी उपोषणाला बसले. क्या बात है, क्या बात है. ऐसे बदमाश. यांची ये नीती ऐसी था आणि म्हणून म्हणत आहे या जगावरती दोघांचाच प्रभाव पडला ग. कोणाचा? गांधीचा आणि बाबासाहेब. हाँ. जब गोलमेज परिषद में चल रहा था गांधी अपने प्रस्ताव कर रहे थे, लेकिन बाबा साहब ही देश की लड़ाई है, हमारे समाज की लड़ाई लड़ रहा था वो परिषद में. लेकिन देश में ऐसा संदेश आया कि बाबा साहब का और गांधी का वैचारिक लड़ाई चालू हो चुकी है. या जगावरही दोघांचाच प्रभाव पडला ग. भीमा बुद्धीने लढला ग. भीमा बुद्धीने लढला ग. गांधी उत्तानी पडला. बाबा साहब कहा और गांधी कहा भाई? बाबा साहब समंदर थे और गांधी नदी नाली अंदर का खड़ा था. सर्वांना जय श्रीराम. सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आत्ताच आपल्या अट्रगा येथील कालिदास सूर्यवंशी या हरामखोराने आपल्या या हिंदू धर्माची शान, या हिंदू धर्माची अस्मिता असलेले श्री प्रभू रामचंद्र यांच्यावरती खोट्या मोठ्या अशा शब्दाने वाचाच्या शब्दाने शिवीगाळ करून रामाची अवहेलना केल्याबद्दल सर्व हिंदू धर्मांना विनंती आहे, हिंदू कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी आता आम्ही सध्या मेहकर पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेलो आहोत, तरी कृपया सर्वांना विनंती आहे, सर्वांनी रात्र म्हणायचं आहे, दिवस म्हणायचं नाही, सर्वांनी मेहकर पोलीस स्टेशन मध्ये जमा व्हायचं आहे. मेहकर पोलीस स्टेशन मध्ये त्या हरामखोराला अटक झाल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही. आम्ही मेहकर पोलीस स्टेशन सर्व सायगाव सर्कल मधील तमाम सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, कोणताही कार्यकर्ता असो निपक्षपणाने नो राजकीयपणाने आपल्या हिंदू धर्माची शान श्री रामचंद्र प्रभू यांची विटंबना आणि त्यांच्या शब्दांना आम्ही सर्वांनी जोपासलं पाहिजे. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हा सर्वांना श्रीकृष्णावरती प्रभू रामचंद्रावरती त्या हरामखोरांनी खूप मोठी शिवीगाळ करून आम्हा सर्वांना दुखी केलेला आहे. तरी कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे, ना राजकीय ना पक्ष ना जात ना पात, आम्ही सर्व हिंदू धर्म एकत्रित झालं पाहिजे, या कारणाने आम्ही सर्वांनी जगत आहोत. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जमा व्हायचं आहे. आम्ही सध्या या ठिकाणी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये जमा झालो आहोत आणि इथून पण होणार आहे. तरी त्याकरिता सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, त्या हरामखोराची अटक होऊन त्याच्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद.